तर गाईस तुम्हाला बघायचं का मावशी त्यांना मामाचं मुलं मुली एकत्र आले कशी दिसत आहे बघा. धोंड्याचा महिना म्हणून आजचा आमचा दौरा होता मामाच्या गावात. मग तिथं गेल्यावर बघितलं की मस्त चुलीवरच्या पुरणपोळ्या चालू होत्या. तर ह्या वेळेस खूप दिवसांनी मामाच्या घरी सगळ्या भावंडांचं मिलन झालेलं होतं. आता आमच्या छोटीला शिट्टी वाजायचं सांगितलं होतं. तिने तर वाजवली, पण इकडे मोठ्यांचीच हवाभूस झाली होती आणि आमच्या मावशीचं तर आंबे वाटपाचं काम चालू होतं. मग आम्ही मस्त धोंड्याचं जेवण करायला बसलो आणि जेवण झाल्यावर लहान्यांसोबत मोठ्यांचे पण अंगातले किडे जागे झाले. मग येतो आमच्या बिग फॅमिलीचा स्मॉल मुवमेंट. तर ही आमची डोक्यावर पदर घेणारी शेवटची पिढी. ही आमची परंपरा जपत काळासोबत चालणारी पिढी. मग येते आमची पिढी. आता आमच्या पिढीला काय नाव द्यायचं हे तुम्ही सुचवा. सगळं झाल्यावर सगळ्यांना जायची वेळ झाली. आमच्या टवाळ मारणाऱ्या टोळीला बाय बाय करून मी तिथेच थांबून घेतलं आणि एकीकडे सगळा कार्यक्रम उरकून मामी शेवाया करायला पण लागल्या. तुमच्याकडे करतात का शेवाया? सगळं झाल्यावर रात्री मामाच्या घरी कीर्तनाचा कार्यक्रम होता. बाय द वे आमच्या मामाकडे सगळे वारकरी मंडळी बर का. चला भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये.